नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर तुम्हाला माहीत असेल की ज्या काही सरकारी योजना असतात त्या सरकारी योजनेचे जे काही पैसे असतात त्यांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्डशी आपलं बँक अकाउंट म्हणजेच आपला बँक खाते क्रमांक लिंक असणे गरजेचं आहे। तरच आपल्या अकाउंटमध्ये कोणतेही सरकारी योजनेचे पैसे सरकारी योजनेचा लाभ आपल्याला मिळू शकतो। तर आता सर्व काही ज्या काही सरकारी योजना आहेत त्यांना DBT लिंक असणे आवश्यक आहे, म्हणजेच डायरेक्ट टू बँक ट्रान्सफर म्हणजेच आधार कार्डशी आपला बँक अकाउंट नंबर लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। तो लिंक असेल तरच आपण कोणतेही सरकारी योजनेत जे काही पैसे असतात त्यांचा लाभ आपण घेऊ शकतो। जर आपल्या अकाउंटला आपल्या आधार कार्ड नंबरला आपला बँक अकाउंट नंबर DBT लिंक नसेल तर आपल्याला कोणतेही योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या आधार कार्डला आपलं बँक अकाउंट अटॅच करायचं किंवा आपल्या कोणत्या दुसरी बँक आपल्याला अटॅच करायची असेल। जर समजा तुमची ऑलरेडी एखादी बँक आधार कार्डला लिंक असेल, जर तुम्हाला ती बदलायची असेल तर ती कशा पद्धतीने बदलायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि तुमच्या आधार कार्डला कोणता अकाउंट नंबर लिंक आहे ते कशा पद्धतीने चेक करायचं हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होणार आहे, कारण की तुम्ही बऱ्याच वेळास बँकेमध्ये चक्रा मारतात, बँकेमध्ये जाऊन तिथे जाऊन तुम्ही गर्दी करतात, तिथे तुम्हाला योग्य उत्तर मिळत नाही आणि बऱ्याच वेळा तुमचा वेळ इथे वाया जातो। तर तुम्हाला जर आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक करायचा असेल तर कोणतेही बँकेत किंवा कोणतेही CSC सेंटरला इथे जायची गरज नाही आहे। तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं बँक अकाउंट आपल्या आधार कार्डशी इथे लिंक करू शकता। तर खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा, कारण की स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण इथे समजून सांगणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला आपल्या आधार कार्डला आपला बँक अकाउंट लिंक करण्यासाठी npci.org.in या वेबसाईटवरती यायचं आहे। तर या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा npci.org.in ह्याच्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही इथे येऊ शकता। आता या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल। तर मी स्क्रीन इथे आडवी करून घेतली, तर तुम्हीसुद्धा आडवी स्क्रीन करू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता कंझ्युमर हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। तर कंझ्युमर या ऑप्शनवरती आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी कंझ्युमर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन इथे ओपन झाले आहेत। तर आपल्याला आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करण्यासाठी भारत आधार सीडिंग इनेबल BASE या ऑप्शनवरती आता आपल्याला जायचं आहे। तर आता या ऑप्शनवरती आपण जाणार आहोत। तर तिथे आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची एक नवीन विंडो ओपन होणार आहे। तर याच्यामध्ये आता तुम्ही इथे बघू शकता एका कोपऱ्यामध्ये इथे होम, आधार सीडिंग, डिसीडिंग, अकाउंट डिटेल्स, आधार मॅप स्टेटस, आधार मॅपिंग हिस्ट्री आणि रिक्वेस्ट स्टेटस चेक हे तुम्हाला ऑप्शन दिसतील। तर आपल्याला जर आपला बँक अकाउंट आधारची सीडिंग किंवा डिसीडिंग म्हणजे लिंक किंवा अनलिंक करायचं असेल तर 2 नंबरचं इथे ऑप्शन आहे। तर त्याच्यावरती जाऊन आपण आता आपलं बँक अकाउंट आपल्या आधारशी इथे लिंक करणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला इथे 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होऊन जाईल। तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आधार नंबर इथे टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। तर आपला आधार नंबर आता आपण व्यवस्थितपणे इथे टाकून घेणार आहोत। आधार नंबर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर व्यवस्थित टाकून गेल्यानंतर आपल्याला इथे रिक्वेस्ट फॉर आधार आता सीडिंग करायचं आहे की डिसीडिंग, आता तुम्हाला अकाउंट नंबर लिंक करायचा आहे की अनलिंक करायचा आहे। आता लिंक करायचा असेल तर सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे बघू शकता सिलेक्ट युअर बँक। तर सिलेक्ट युअर बँकमध्ये भरपूर साऱ्या बँक येतील, ज्या बँकेचं तुमचं अकाउंट तुम्हाला आधारशी सीडिंग करायचं असेल ते अकाउंट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे।
तर माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर मी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया इथे सिलेक्ट करणार आहे. तुमची जी बँक असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता बँकच इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे 3 ऑप्शन येतील. इथे फ्रेश शेडिंग म्हणजे जर तुम्हाला कोणत्याच अकाउंट तुमच्या आधार कार्डला याआधी कोणतंच अकाउंट जर शेडिंग नसेल तर तुम्ही फ्रेश शेडिंग निवडा. जर तुम्हाला मुवमेंट म्हणजेच एकाच बँकेचे 2 खाते असतील आणि तुम्हाला जर ते खाते चेंज करायचं असेल तर मुवमेंटमध्ये. आणि तिसरा नंबर म्हणजे जर तुमचं ऑलरेडी एखाद्या बँकेचं इथे लिंक असेल आणि जर तुम्हाला दुसऱ्या बँकेचं अकाउंट इथे शेडिंग करायचं असेल तर 3 नंबरचा ऑप्शन इथे निवडायचं आहे. तर आपण पहिलं जे फ्रेश शेडिंग ते ऑप्शन निवडणार आहोत. तर फ्रेश शेडिंग ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अकाउंट नंबर इथे व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो अकाउंट नंबर असेल तो इथे व्यवस्थित टाकून घ्या. त्याच्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबरवरती क्लिक करून इथे एकदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण अकाउंट नंबर टाकून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला जो कॅप्चा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड आपल्याला आधी व्यवस्थितपणे इथे टाकून घ्यायचा आहे. आता आपण कॅप्चा कोड टाकून घेतला आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे टर्म अँड कंडिशन इथे अप्लाय करून ॲग्री अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे ॲग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP इथे सबमिट करून द्यायचा आहे. तर OTP आपण टाकून घेऊयात. तर OTP आपण टाकून घेतलं आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता युअर आधार नंबर इज करंटली मॅप्स टू स्टेट बँक ऑफ इंडिया, प्लीज क्लिक ऑन टू प्रोसीड विथ स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इथे सांगतं आहे की तुमचं ऑलरेडी स्टेट बँक ऑफ इंडियाला तुमचं आधार नंबर सेडिंग आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये सेडिंग करायचं असेल तर इथे क्लिक करा आणि कन्फर्म करा. तर आपल्याला कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर कन्फर्म केल्यानंतर इथे बघू शकता युअर आधार नंबरचे शेवटचे 4 अंक येतील ऑलरेडी मॅप विथ स्टेट बँक ऑफ इंडिया. आता इथे ओके करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते इथे लिंक करता येईल. माझं ऑलरेडी लिंक असल्यामुळे तिने सांगितलं की तुमचं ऑलरेडी इथे लिंक आहे. तर याच प्रोसेसने तुम्हाला तुमचं बँक अकाउंट नंबर आधार नंबरचे इथे सेडिंग करून घ्यायचं आहे. आणि सेडिंग झाल्यानंतर जर तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तुमचं आधार इथे लिंक झाले की नाही त्यासाठी तुम्हाला इथे 4 नंबरचा ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस. तर आधार मॅप स्टेटसवरती यायचं आहे. आधार मॅप स्टेटसवरती आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आता आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा एकदा हा जो काही कॅप्चा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारवरती एक OTP येईल. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचा इथे आधार नंबर दिसेल. आधार नंबर नंतर इथे मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT. तर इथे इनेबल फॉर DBT असं आलं पाहिजे. जर तुमचं इनेबल नसेल तर तुम्हाला इथे इनेबल करून घ्यावं लागेल. आपण जी पहिले प्रोसेस सांगितली त्या प्रोसेसनुसार तुम्हाला तिथे बँक अकाउंट इनेबल करून घ्यायचं आहे. तर इथे बँक नेम दिसेल स्टेट बँक ऑफ इंडिया आणि लास्ट अपडेट डेट दिसेल. ज्या दिवशी तुम्ही अपडेट केला असेल ती शेवटची डेट इथे दिसून जाईल. तर आणि मॅन्डेट फ्लॅग येस इथे Y पाहिजे. इथे जर N असेल तर तुमचं अकाउंट नंबर आधारशी लिंक नाही असं समजून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी लिंक करता येईल. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा कारण की बरेच जण आधार कार्डला बँक अकाउंट लिंक करण्यासाठी बँकेमध्ये चक्रा मारतात. तिथे काम होत नाही कारण की बँकेमध्ये ऑलरेडी भरपूर गर्दी असते. तिथे तुमचं काम होत नाही. त्यामुळे जे मोबाईलवरती काम होतं ते मोबाईलवरच करून घ्यायचं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी कृपया ज्यांना हा व्हिडिओ पाहून व्यवस्थितपणे आपल्याला आपलं आधार कार्डशी बँक अकाउंट लिंक करून घ्यायचं आहे. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.
आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.